हो गया। गाड़ी जोड़ गया ना, गाड़ी जोड़। हाँ ये अरे मेरा नाम डाला था हाँ इकडे बघ, इधर इधर अरे ऊपर देखो ना। अरे करने को शर्म नहीं लगता आपको? अरे नहीं नहीं, मैं इतना साल से शादी.com में। अरे मुंडी वर कर ओय ओ भैया जी सर एक सेमिनार लेंगे, इसने कैसा किया इस पे सेमिनार लेना पड़ेगा। भैया जी एक बार इसको सामने बिठा के सामने सर तू एक फसवणूकचा केस झाले आहे. त्यामध्ये मोडस ऑपरेंडी असा होते की ते शादी.com आणि जीवनसाथी.com वर फेक प्रोफाईल बनवून ते असा महिलांना टार्गेट करत होते जे विधुर आहे किंवा वयाने जास्त आहे त्यांचे आणि जे उच्च शिक्षित नोकरी करतात आहे. तर त्यांना टार्गेट करून ते त्यांना मेसेज करत होते आणि नंतर ते चॅट करून असा सांगत होते की मी एक चांगली नोकरीमध्ये आहे, रिलायन्समध्ये आहे किंवा बाकी काही जे फेमस कंपनी आहे त्यामध्ये मी नोकरी करतात आणि माझी सॅलरी 1 लाख 2 लाख असा काही आहे. तर एकदा कॉन्फिडन्समध्ये महिला आले त्यानंतर त्यांना असा दाखवतात की काही इमर्जन्सी झाले आहे आणि पैशाचे लगेच काही गरज आहे. ते सांगून ते महिला त्यांना एकदा त्यांना पैसे दिले की त्यानंतर ते लपून जातात आणि त्यानंतर ते प्रोफाईलसुद्धा डिलीट करत होते आणि त्यानंतर दुसरी महिलाला टार्गेट करत होते. अशा किती महिलांना त्याने टार्गेट केलं? आतापर्यंत 9 असा सापडले आहे आणि अजून असा पालघर पोलीसच्या आवाहन आहे की बाकी कोणा महिलाला असा फसवणूक झाली आहे तर ते कंप्लेंट देतात. सर ते कुठल्या संकेतस्थळ होते की ज्याच्यावर बोगस प्रोफाईल बनवायचा? ते 2 वेबसाईट होते, एक जीवनसाथी.com आणि एक शादी.com. सर त्याच्याकडनं काय काय मिळालं? आपली सिम कार्ड, आधार कार्ड असे काय मिळालं? नाही, त्यांचे जे मोडस ऑपरेंडी होते फक्त ऑनलाईन ते मेसेज करायचे आहे आणि चॅट करायचे आहे आणि जे काही मोबाईल नंबर वापरले एकदा फसवणूक झाले ते पैसा ट्रान्सफर केले तर ते डिस्ट्रॉय करून द्यायचे आहे जे काही सिम कार्ड आहे. त्याचे आधार कार्ड का 2 बनवलेले का असं काय? आधार कार्ड दाखवायच्या त्यांच्या काही ते होते नाही. बाकी जे प्रोफाईल आहे प्रोफाईलवरून कॉन्फिडन्स मधून ते घेत होते. सर महिलांकडनं काय दागिने वगैरे असं काय घेतले काय त्यांनी? जे कंप्लेन आले होते त्या महिलाकडून ते अप्रॉक्सिमेटली 9 लाख घेतले होते, 9 लाख घेतले होते आणि 2 सोन्याचे अंगठी घेतले होते. काय काय रिकॉर्ड करण्यात आलं? यामध्ये तो कशा म्हणजे हे जे महिलांना संकेतस्थळावरून बोलवत असताना त्याचा नेमका कसा संपर्क करायचा? ते मोस्टली ते ऑनलाईन जे काही व्यवहार होते, चॅट होते, मेसेज होते ते ऑनलाईन होते किंवा फोनवर होते. प्रत्यक्षात तो कधी भेटला नाही का कोणाला? ते प्रत्यक्ष भेटला नाही होते. ते काही फोटो दाखवत होते आणि ते ऑनलाईनमध्ये जे लिहिले ते महिला बिलीव्ह करत होते की हा सही लिहिले आहे. प्रत्यक्ष कुठल्याच महिलेला भेटलं नाही, आता जे कंप्लेंट दिले त्यांना भेटले नाही होते. सर कोणत्या नावाचे प्रोफाईल नाही? होते? पैसे जे ट्रान्सफर व्हायचे हे कसे ऑनलाईन करून घ्यायचं काय? हां, ते ऑनलाईन करत होते. ऑनलाईन किंवा काही सांगितले असा द्या आणि त्यानंतर ते लपून जात होते. सर कोणत्या नावाचे प्रोफाईल होते? ते प्रज्वल देशमुख नावाचे प्रोफाईल होते. आरोपी राहायला कुठे? आरोपी ठाणेचे आहे. त्या महिलांनी काही बँकेकडून लोन घेतलं का याला देण्यासाठी? हां, हा केसमध्ये असं झाले होते. एका महिलेने लोन पण घेतलं. लोन घेऊन त्यांना दिले. या महिलेला काय आश्वासन दिलं? सॉरी, या महिलेला आश्वासन प्रॉमिस केलं. क्या प्रॉमिस किया? नाही, ते शादीच्या प्रॉमिस केले होते ना, शादी करणार ते त्यांचे मोडस ऑपरेंडी होते
आम्ही चांगले जॉबवर आहे, चांगली नोकरी आहे, चांगले सॅलरी मिळतात. सर हा राहणारा कुठला आहे? हा विवाहित आहे का? हा विवाहित आहे आणि त्यांची एक मुलगा सुद्धा आहे. येत नाही, अजून येत नाही. थोडं पीछे अरे वर बघ निगम कैमरा नहीं बनेगा शादी.com सर चला सर